बाजीराव पेशवे म्हटलं, की डोळ्यासमोर काय येतं? रणवीर सिंग, संजय लीला भंसालीचा तो भव्य सेट आणि मस्तानीची लव्ह स्टोरी. पण खरंच बाजीराव फक्त एवढेच होते का? ज्या माणसाने 41 लढाया लढल्या आणि एकही नाही हरला, ज्याच्या घोड्याने नर्मदेचं पाणी प्यायलं, त्या थोरल्या बाजीरावांची खरी दहशत काय होती? हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. आणि असे किस्से जे तुम्हाला शाळेतल्या इतिहासात कधी सांगितले गेले नाहीत. चला मग सुरू करूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. विषय असा आहे, की जेव्हा 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ गेले, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या 20 वर्षाच्या पोराला म्हणजेच बाजीरावांना पेशवेपद दिलं. दरबारातले जुने जाणते अनुभवी मंत्री चिडले. हा पोरगा काय करणार? असा टोमणा त्यांनी मारला. पण बाजीरावांनी काय उत्तर दिलं माहिती? त्यांनी सांगितलं, "घाव घालायचा असेल तर मुळावर घाला, फांद्या आपोआप गळतील." म्हणजे मुघल साम्राज्याचा पाया खणण्याची शपथ त्यांनी घेतली. आता ही गोष्ट आहे का? निजाम उल मुल्क हा तेव्हाचा सर्वात मोठा शत्रू. त्याच्याकडे अवाढव्य तोफखाना आणि हजारोचं सैन्य होतं. बाजीरावांनी काय केलं? त्यांनी निजामाला अशा ठिकाणी खेचून आणलं, जिकडे त्याचा तोफखाना काहीच कामाचा उरला नाही. पालखेडमध्ये बाजीरावांनी निजामाला पाणी मिळवून दिलं नाही. शेवटी त्याला बाजीरावांपुढे शरणागती पत्करावी लागली. विशेष म्हणजे ब्रिटिश फील्ड मार्शल बर्नार्ड मॉntgomery यांनी बाजीरावांच्या या रणनीतीचा अभ्यास केला आहे. 1737 साल बाजीराव अवघ्या 500 घोडदळासह थेट दिल्लीच्या वेशीवर पोहोचले. मुघल सम्राट मोहम्मद शाह घाबरून लाल किल्ल्यात लपला. बाजीरावांना हवं असतं तर त्यांनी दिल्ली लुटली असती. पण त्यांना फक्त आपली ताकद दाखवायची होती. 3 दिवस ते दिल्लीत होते. मुघल सैन्याची बाहेर निघायची हिंमत झाली नाही. मराठ्यांचा भगवा दिल्लीत पहिल्यांदा इतक्या दिमागात फडकला होता. मस्तानीबद्दल खूप बोललं जातं. पण बाजीरावांची पहिली पत्नी ही काशीबाई आहे आणि त्यांचं नातं हे आदराचं होतं. बाजीरावांच्या मृत्यूनंतर काशीबाईंनी मस्तानीच्या मुलाला शमशेर बहादूराला पोटाच्या मुलाप्रमाणे वाढवलं. हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. सततच्या लढाया आणि तापाने वयाच्या 40व्या वर्षी 28 एप्रिल 1740 ला नर्मदा काठी रावरखेड येथे या महायुद्धाचा अंत झाला. तर मित्रांनो, बाजीराव म्हणजे केवळ एक प्रेम कहाणी नव्हे, तर हिंदुस्थान बदलणारा एक झंझावात होता. तुम्हाला बाजीरावांचा कोणता किस्सा सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.